हॅलो, नमस्कार. मी रंजना. होम कुक रंजना चॅनल वरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आजची माझी रेसिपी होणार आहे केकची. तर केकच्या रेसिपीसाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते मी इथे काढून ठेवलेलं आहे. तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. केक बनवण्यासाठी मी इथे अर्धा कप रवा घेतलेला आहे. अर्धा कप मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. 4 इथे कॉफीचे पॅकेट घेतलेलं आहे. 1 चिमटी इथे मिठाची घेतलेली आहे. अर्धा टीस्पून मी इथे बेकिंग सोडा घेतलेला आहे. 1 टीस्पून मी इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. हे सुके पदार्थ आपले केक मधले इथे मी काढून घेतलेले आहे. इथे 1/4 कप आणि मी दही मोजून घेतलेलं आहे. 1/4 कप मला इथे तेल लागणार आहे. पाऊण कप मी साखर, बारीक दळलेली साखर इथे घेतलेली आहे आणि 1 कप इथे दुधाचा वापर करणार आहे. तर आता आपण इथे केक बनवायला सुरुवात करूया. अर्धा कप इथे रवा घेतलेला आहे. चाळणीमध्ये आपण हा रवा चाळलेला आहे. इथे आता आपल्याला अर्धा कप गव्हाचं पीठ घ्यायचंय. बेकिंग सोडा 1 टीस्पून आपण इथे बेकिंग पावडर घेतलेली आहे. हे सर्व चाळून आपण एका बाउलमध्ये ठेवलेले आहे. इथे आता मी पाऊण कप साखर घेतलेली आहे. दुसरा बाउल मी इथे घेतलेला आहे. त्यावरती मी इथे चाळणी ठेवलेली आहे. हे इथे व्यवस्थित मला चाळून घ्यायचंय. इथे साखर चाळून झालेली आहे. पाऊण कप मी इथे दूध घेतलेले आहे. हे दूध या साखरेमध्ये इथे व्यवस्थित मिक्स करायचंय. 1/4 कप मी इथे घेतलेला आहे दही. 1/4 कप मला इथे तेल घ्यायचंय. हे तेल फक्त वासाचं नसावं. सनफ्लॉवर वगैरे तुम्ही कुठलेही तेल इथे वापरू शकता. साखर, दही आणि दूध हे व्यवस्थित आपल्याला इथे मिक्स करायचंय. इथे 4 सॅशे आपल्याला कॉफीचे टाकायचे. हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. इथे गॅसवर एक पातेलं मी ठेवलेलं आहे. खाली बुडाशी मी जाड मीठ घातलेलं आहे पातेल्याच्या. या अगोदर या मिठाचा यूज केलेला होता. ह्याच्यावरती झाकण ठेवून मी हे गरम होऊ देणार आहे पातेलं. तोपर्यंत आपण इकडे आपलं बॅटर व्यवस्थित मिक्स करून घेऊ. इथं आपलं लिक्विड व्यवस्थित आपण साखर, तेल आणि दही आपण इथे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आपल्याला आता हे संपूर्ण हळूहळू करून आपल्याला या पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला थिक वाटत असेल तेव्हा इथे थोडाफार दुधाचा वापर आपण करायचा आहे. हे बॅटर आपल्याला 2 मिनिटं असं थोडंसं बाजूला ठेवायचंय. ह्यामध्ये रवा आहे. 2 मिनिटांनंतर आपण जर दुधाची गरज पडली तिथे थोडंफार दूध आपण वापरणार आहे. 2 मिनिटं झालेलं आहे. आपला बारीक रवा होता पण इथे आपल्याला दूध वापरायची गरज नाहीये. आपल्याला अशीच आपली कन्सिस्टन्सी बॅटरची पाहिजे आहे. इथे मी 7-8 काजू आणि 7-8 बदाम इथे कुटून घेतलेले आहे. ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे जास्त कमी वापरू शकता. इथे मी एका केकच्या भांड्याला खाली ऑइल लावून आणि त्यामध्ये पेपर लावलेला आहे. तुम्ही बटर पेपरही इथे वापरू शकता. मी प्लेन पेपर इथे व्यवस्थित कट करून आणि त्याला तेल लावलेलं आहे. आपल्या केकच्या भांड्यामध्ये आपण हे पूर्ण बॅटर आता व्यवस्थित टाकून घ्यायचंय. थोडंसं भांड आपलं टॅप करून घ्यायचंय. पातेलं इथे व्यवस्थित गरम झालेलं आहे. इथे आपल्याला एक रिंग ठेवायची. केकचं आपलं हे भांड ठेवलेलं आहे. पॅक झाकण ठेवून आपल्याला 20 मिनिटं मीडियम गॅसवरती आपल्याला केक बेक होऊ द्यायचा आहे. मध्ये आपल्याला हे झाकण काढायचं नाहीये. 20 मिनिटांनंतर मी इथे केक आपला चेक केला होता तर थोडासा केक आपला व्हायचा होता म्हणून मी 10 मिनिटं परत हा केक ठेवलेला होता. तर आता इथे आपला केक व्यवस्थित झालेला आहे. इथे मी गॅस बंद केलेला आहे. केक मी बाहेर काढून ठेवलेला आहे. आपल्याला केक पूर्ण थंडगार होऊ द्यायचा आहे.
इथे केक आपला गार झालेला आहे, ह्याला आपण डिमोल्ड करून घेऊया आणि थोडस आपल्याला केकला डेकोरेशन करून घ्यायचंय. 2 भाग आपल्याला करून घ्यायचे. इथे 4 चमचे दूध घेतलेले, ह्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा कॉफी टाकायची. तुम्ही इथे शुगर सिरप पण टाकू शकता. मी कॉफीचा केक बनवलाय म्हणून इथे मी दुधामध्ये कॉफी घातलेली आहे. कॉफी मिक्स केलेलं दूध आपण इथे सगळीकडे टाकून घेऊया. इथे मी क्रीम बनवून घेतलेली आहे. तुम्ही इथे प्लेन क्रीम पण वापरू शकता. मी इथे थोडीशी कॉफी ऍड करणार आहे याच्यामध्ये. इथे मी क्रीम मध्ये राहिलेलं कॉफीचं पॅकेट याच्यामध्ये टाकलेलं आहे. हे आता इथे व्यवस्थित मी मिक्स करून घेते. इथे केकवर आपल्याला ही क्रीम स्प्रेड करून घ्यायची आहे. तुम्ही तुम्हाला आवडेल त्या पद्धतीने केक डेकोरेट करू शकता. इथे एक लेअर मी देऊन झालेला आहे. आपल्याला राहिलेलं आहे कॉफी घातलेलं दूध केकवरती टाकून घ्यायचंय. पुन्हा यावर आपण क्रीमचा लेअर देतोय. कॉफी फ्लेवरची आपण ही क्रीम केकला सर्व साईडनी लावून घेतलेली आहे. आपला केक तयार आहे. तुम्ही केक तुमच्या आवडीप्रमाणे डेकोरेट करू शकता. आजची केकची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि परत आपण असंच एक छानशी रेसिपी घेऊन परत भेटणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.